नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवा दिवस आणि एक नवा इंटरव्ह्यू. आज एक ठाणे शहरातले अतिशय नामवंत सराफ म्हणून जे ओळखले जातात ते अमृते आज आमच्याबरोबर आहेत आणि 10 अर्थात द एंटरप्रेन्युअर्स नेटवर्क या संस्थेच्या संदर्भात ते माहिती देणार आहेत. या संस्थेच्या माध्यमातून ओपन माइंड्स हा कार्यक्रम आगामी 31 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. हॉटेल विहंगमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि एक्झॅक्टली द एंटरप्रेन्युअर्स नेटवर्क काय आहे, ओपन माइंड्स हा कार्यक्रम काय आहे, उद्योजकांना या कार्यक्रमाचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो या संदर्भात बातचीत करण्यासाठी आज आपल्याबरोबर अमृते सर आहेत. सर, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आणि मला सर्वप्रथम सांगा की द एंटरप्रेन्युअर्स नेटवर्क ही संस्था नेमकी काय आहे? सर्वप्रथम तीन बोरसे सर, तुमचं आणि ठाणे वर्तमानचं मनापासून अभिनंदन. आणि आम्हाला आज हा व्यासपीठ तुम्ही दिलेत आमच्याबद्दल बोलण्यासाठी अत्यंत आभार तुमचे. थँक्यू. तर 10 द एंटरप्रेन्युअर्स नेटवर्क हे स्थापन झालं 2010 साली. दीपक कपूर हे त्याचे फाउंडर मेंबर आहेत. कपूर बुक्स अँड स्टेशनरीज अशा या नावाने त्यांचं CBSCचे महाराष्ट्रभर त्यांचे वितरक आहेत. तर हा अख्खा कन्सेप्ट, त्याच आधी नेटवर्क आमच्याबद्दल बोलायच्या आधी मला असं वाटतं पर्सनली की नेटवर्क याबद्दल थोडं बोललं पाहिजे 2 मिनिटासाठी. तर तुम्हाला त्याचा आपला एक संदर्भ लागू शकतो. तर नेटवर्कचं डिक्शनरी जर तुम्ही अर्थ पाहिलात, मिनिंग पाहिलं, तर इट इज अ ग्रुप ऑफ पीपल और कंपनीज वर्किंग क्लोजली टुगेदर, दॅट इज कॉल्ड एज अ नेटवर्क. आणि त्याचा दुसऱ्या अर्थाने पाहिलं तर रेल्वेचं समजा सगळं जाळ आहे ते नेटवर्क आहे, रस्त्यांचं एक नेटवर्क आहे, आपल्या नर्व्सचं एक नेटवर्क आहे आपल्या शरीरातलं. तर ह्या संदर्भात नेटवर्किंग करणं हे फार आजकाल म्हणजे एक प्रचलित शब्द झालेला आहे. बरेच लोक नेटवर्किंग करतात, पण एक्झॅक्टली त्याचा काय फायदा होतो किंवा कसं करावं यासाठी मला वाटतं की सर्वांनी एक 2-3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. पहिले म्हणजे नेटवर्किंग हा एक अतिशय स्वस्त, मी स्वस्त शब्द वापरतोय, पद्धत आहे ज्या प्रकारे तुमचा बिझनेस वाढवू शकता. इफेक्टिव्ह आणि स्वस्त दोन्ही. स्वस्त का म्हणालो म्हणजे त्याचा एक तुम्ही जे असा अर्थ काढू नका, पण स्वस्त आहे म्हणालो की त्यासाठी खरोखर तुम्हाला पैसा खर्च फार नाही करावा लागेल. ऍट द सेम टाइम तुमचा रीच जो आहे तो खूप वेगळ्या लेवलला जातो. कारण आज टिम सँडर्स, जो मी नाव ऐकलं असेल, जर्मन ऍक्टर आहे, त्यांनी एक कोटेशन कॉइन केलंय की युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ. करेक्ट. हे फार इम्पॉर्टंट आहे. याचा अर्थ समजून घ्या की तुम्ही आज कोणाला ओळखता, तुमच्या आसपास लोक काय आहेत, तुमचा ग्रुप कसा आहे, याच्यावर तुमचा धंदा अवलंबून आहे. इट्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पीपल यू नो. बरोबर. त्यामुळे नेटवर्किंग करणं आणि बरोबररित्या त्या फोकसने करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तर 10चं फाउंडेशन त्याप्रमाणे झालंय आणि आमचा मेन पर्पज आहे नॉलेज शेअरिंग. कारण प्रत्येक एंटरप्रिनर आमच्या मते त्याच्या फील्डमध्ये एक्सपर्ट असतोच. आता एखाद्या आर्किटेक्टला मला सांगायची गरज नाही त्यांनी काय करावं, CA ला सांगायचं त्यांनी काय करावं, मला गरज नाही आहे. पण ॲट द सेम टाइम दुसऱ्याच्या धंद्याबद्दल समजून घेणं आणि त्याच्यावरती तुमचं बॉन्डिंग ग्रो करणं हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे बिझनेस ऑब्वियसली इज अ बाय प्रोडक्ट आणि इट इज इम्पॉर्टंट टू 10 ऑल्सो, बट नॉलेज शेअरिंग आणि बॉन्डिंग आणि कॅमराडरी बिटवीन द मेंबर्स इज मोर इम्पॉर्टंट. दॅट इज होल आयडिया ऑफ 10. एक्झॅक्टली. ज्यावेळेस तुमचं 10 सुरू झालेलं आहे तेव्हापासून कशा पद्धतीने हे नेटवर्क लोकांसाठी बेनिफिशियल झालेलं आहे, तुमच्या मेंबर्ससाठी बेनिफिशियल झालेलं आहे? हे बघा, ह्या 2 ॲस्पेक्ट आहेत. एक म्हणजे बिझनेस आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. ह्या 2 ॲस्पेक्टनी एक एंटरप्रिनर आज पुढे जात असतो. बिझनेस तर ऑटोमॅटिकली येतोच वन्स बॉन्डिंग हॅपन्स. बाबा तुम्ही काय करता, तुमचा व्यवसाय काय, तुम्ही राहता कुठे, तुमचा धंदा काय, हे एकदा कळलं आणि तुम्ही रोज भेटणं होतं, काही मीटिंग्स होतात, त्यात तुमचं बॉन्डिंग वाढतं आणि बिझनेस ऑटोमॅटिकली येतो. त्यासाठी माझ्या मते फार श्रम करायला लागत नाही. ओनली यू हॅव टू प्रोजेक्ट युअर सेल्फ एज अ सिन्सिअर एंटरप्रिनर, तो येतो. सेकंड बेनिफिट जो आपण नेहमी खूप वेळा दुर्लक्षित करतो आणि माझ्या मते आपण आपल्या दुकानचं मार्केटिंग करतो, म्हणजे आपल्या बिझनेसचं, आपण आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग करतो, पण आपण स्वतःचं मार्केटिंग करायला विसरतो. एक्झॅक्टली. आणि ते करणं फार महत्त्वाचं. तर ॲज अ एंटरप्रिनर मी जे जॉईन केलं, माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो, फार लांब जायला नको. 2000 साधारण 8-9ला 2010 15-16च्या आसपास मी 10 जॉईन केलं. ऑब्व्हियसली कनेक्ट्स माझ्याकडे होते. बरोबर. सगळं एक वडलोपार्जित धंदाही होता. मी 3री पिढी आज
त्यामुळे तो इश्यू नव्हता. पण एक सर्टन लेवलनंतर मला स्टॅग्नन्सी आलेली की बिझनेस आता काय करावा, कसा पुढे न्यावा. प्रिंट मीडिया, होर्डिंग्स साधारण त्या दरम्यान ऍटलिस्ट अफोर्डेबल होते, आता तर वेडेवाकडे किमती झाल्या. त्यामुळे मग मी ठरवलं बाबा की मला म्हणजे वडिलांशी बोललो मी की मला माझं स्किल आणि मी ॲज राहुल अमृते मार्केट करू द्या, मला दुकानात थोडीशी वेळ द्या बाहेर जायची, मला तिथे बसवून नका ठेवू. त्याप्रमाणे वडिलांनी ते ऐकलं आणि मग मी बाहेर पडून स्वतःला मी लोकांना भेटायला लागलो, वेगवेगळी नेटवर्क जॉईन केली. त्यामुळे मग कसं झालं, तुमची ऑटोमॅटिकली ॲज अ पर्सन ग्रो होता, तुम्ही वेगवेगळ्या लोकांशी बोलता, तुमची ओरेटरशिप वाढते. आणि बेसिकली अजून एक इम्पॉर्टंट, फक्त एक मिनिटं घेईन, महत्वाचं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन माणसाला भेटता फॉर एक्झाम्पल, तेव्हा जनरली एक लक्षात घ्या की प्रत्येक व्यावसायिकाला त्याच्याबद्दल बोलायला आवडतं, हे पहिले लक्षात घ्या. भेटल्यानंतर मी नेहमी समोरच्या माणसाला वेळ देतो त्याचा ऐकण्यासाठी. बिकम अ गुड लिसनर, तुमच्याबद्दल लगेच बोलू नका. बरोबर. वन्स यू लिसन टू हिम फॉर से अ मिनिट और सो, ऑटोमॅटिकली ही इज ऑब्लाइज्ड टू लिसन टू यू. करेक्ट. त्यामुळे मग त्याचा फोकस तुमच्यावर जास्त वाढतो आणि तुम्ही ॲज अ लिस्नर केलं तुमचं इम्प्रेशन होतं की हा माणूस पुशी नाहीये. आज कुठेही माझ्यामध्ये मला जो एक्सपिरियन्स आहे, आय नेव्हर पुश माय सेल्फ. मी खूप सटल मार्केटिंग करतो, मी काय करतो एवढंच सांगतो आणि बाकी सगळं माझा धंदा आणि माझी बॉडी लँग्वेज आणि माझं नॉलेज बोलतं. बरोबर, असं माझं मत आहे. एक्झॅक्टली. नेटवर्किंगच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही जबाबदाऱ्या घ्यायला लागता त्यावेळेस माझ्या मते लिडरशिप सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्रो होते सर. सॉरी, आणि याचा फायदा तुम्हाला बिझनेसमध्ये डेफिनेटली होतो. तुम्हाला कशा पद्धतीने झाला? लिडरशिप स्किल्स माझ्या पण चांगल्याच पणाला लागल्या, कारण चेअरमन झाल्यानंतर माझ्यावर जबाबदाऱ्या पडल्या. स्वतःचा धंदा सांभाळणं तिकडे काही चेक पॉईंट नसतो की बाबा राहुलनी काही हे नाही करत चालू शकतं, स्टाफ का तुमच्यात बोलू शकत नाही. पण इथे आल्यावर एक जबाबदारी येते, तुमचं परफॉर्मन्स मोजला जातो आणि ऑटोमॅटिकली मग तुम्ही ते परफॉर्म करायलाच लागतं जबाबदारी पडलं. आणि जर का परफॉर्मन्स चांगला झाला तर डेफिनेटली रिस्पेक्ट सुद्धा वाढतो. एक्झॅक्टली. रिस्पेक्ट वाढला की बिझनेस आपोआप वाढणार आहे. रिस्पेक्ट वाढला की नॅचरली तुमच्याबद्दलची क्रेडिबिलिटी वाढणार आहे. अगदी. क्रेडिबिलिटी वाढली की अरे हा माणूस जर का इथे एवढा चांगला परफॉर्मन्स करतो त्याचा बिझनेस सुद्धा डेफिनेटली चांगला असणार आहे आणि डेफिनेटली त्याच्यातनं बिझनेस चांगल्या पद्धतीने ग्रो होतो. तर अशा पद्धतीने ह्या ज्या नेटवर्किंग ऑर्गनायझेशन्स असतात ना, ह्या काम करत असतात. आणि याच्यातलं एक आघाडीचं नाव म्हणजे 10, अर्थात द एंटरप्रेन्युअर्स नेटवर्क. आणि अनेक ठिकाणी असं असतं की बिझनेस हा फोकस असतो, पण यांनी थोडा स्वतःला एक डिफरन्शिएट केलेला आहे. यांचा USP थोडासा वेगळा आहे आणि तो म्हणजे नॉलेज शेअरिंग. ज्ञान हे प्रत्येक गोष्टीचं मूळ आहे, गाभा आहे. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही नॉलेज शेअरिंगला 10मध्ये महत्त्व देता, त्याविषयी सांगा. आम्ही ऑल्टरनेट वेडनेसडे भेटतो, म्हणजे महिन्यातनं 2दा भेटतो प्लॅनेट हॉलिवूडला. तर आमचा अजेंडा काय असतो, तर एकतर वी कॉल इंडस्ट्री एक्सपर्ट्स ॲज स्पीकर्स, वेगवेगळ्या फील्डमधले आहेत, मोटिवेशनल स्पीकर्स आहेत किंवा स्पेसिफिक काही इश्यूवर पण मी ॲड्रेस करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता GST जेव्हा नवीन आलं त्यावेळेला खरोखर खूप ॲम्बिग्युटी होते की काय आहे कसं आहे. तेव्हा आम्ही सलग दोन सेशनमध्ये GSTचे काही एक्सपर्ट्स बोलवलेले आहेत. आमच्या ग्रुपमध्ये पण काही CS आहेत, तर त्यांनी GST बऱ्यापैकी सिम्प्लिफाय करून सांगितलेलं. तर त्यामुळे तो बऱ्याच लोकांना कळला, त्याला पण आम्हाला अटेंडन्स खूप चांगला आला. आणि त्या दृष्टीने आम्ही मग अजूनही आमचे काही उपक्रम राबवत गेलो. एक सिंपल सांगतो, आम्ही तुम्ही म्हणाल की अरे बाबा हे काय, तर आम्ही असाही एक स्पीकर बोलवलेला की बघा वाचन, रीडिंग हे म्हणजे माझ्या मते बुक्स आर द बेस्ट मॅन्स बेस्ट फ्रेंड म्हणतात, ते अतिशय खरं आहे. वाचनाची सवय प्रत्येकाने ठेवावी. म्हणजे मीही प्रचंड वाचन करतो वेगवेगळ्या म्हणजे विषयांवरती. तर एखादा पुस्तक 200 पानी पुस्तक तुम्ही 2 तासात कसं वाचाल इफेक्टिव्हपणे, तर वेलोसिटी रिडिंग म्हणून एक टेक्निक आहे, तर त्याबद्दल आम्ही एक स्पीकर बोलवलेलो. आता हे म्हणाल ते डायरेक्टली काही तुम्हाला धंद्यावरती परिणाम करत नाही, तुमचा बिझनेस आज वाढणार नाहीये, पण जर तुमचा पुस्तक वाचनाचा स्पीड जर खरोखर चांगल्या प्रकारे वाढला आणि इफेक्टिव्ह पुस्तक समजून घेऊ शकला, तर ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये टाकणारच आहे. त्याचं ज्ञान आहे. असे आमचे नॉट डायरेक्टली बिझनेस बट मेकिंग द एंटरप्रेन्योर इक्विप्ड टू फेस द चॅलेंजेस, हा आमचा एम असतो. त्यांचं सातत्याने म्हणणं असं आहे की म्हणजे राहुल सरांचं सातत्याने म्हणणं असं आहे की बिझनेस इज बाय प्रोडक्ट. आणि ही गोष्ट ना खरी आहे. बऱ्याच जण आपण समोर माणूस दिसला की म्हणत असतो की चायला याच्या केसनं तर 100 रुपये कसे काढायचे, 500 रुपये कसे काढायचे. नाही, तसं नाही आहे. ते म्हणाले ते अतिशय बरोबर आहे की मी अतिशय सटलपणे बिझनेस करतो आणि
हे जे सटलपणे बिझनेस करणं जे आहे ना, हे आपल्या अवतीभोवती ज्यावेळेस 100 अनुभवी लोक असतात त्यांच्याकडे बघून 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 आपण शिकतो. आणि जो चांगला निरीक्षक आहे ना, जो चांगला निरीक्षण करू शकतो, त्याला नेटवर्किंगचा एवढा छान फायदा होतो की त्या माध्यमातून तो खूप मोठ्या प्रमाणात बिझनेस वाढवू शकतो. आता आपण ओपन माइंड्सवर येऊया. तुमचा जे ओपन माइंड्स हा जो प्रोग्राम आहे त्याविषयी सांगा. ओपन माइंड्स एक इयरली एन्क्लेव्ह आहे. वर्षातनं आम्ही एकदा करतो, कधीतरी दोनदाही करतो, जसं रिस्पॉन्स, पण एकदा आम्ही दरवर्षी करतो. ओपन माइंड्स हा आमचा 10 कनेक्ट सेशन जो दर बुधवारी होतो त्याचाच एक्सटेन्शन म्हणा. कारण तो कन्सेप्ट तोच आहे. एक्सटर्नल स्पीकरला बोलवायचं, कुठल्या चांगल्या इंटरनलला बोलवायचं, त्याची स्टोरी ऐकून घ्यायची आणि शिकायचं. पण 10 कनेक्ट सेशन आणि ह्यात फरक एवढाच आहे की थोडं मॅसिव्ह स्केल होतं. तर आम्ही आत्तापर्यंत हा आमचा 7th एपिसोड आहे. ओके. आम्ही एक साधारण, मी तुम्हाला गेस्ट लिस्ट सांगतो जी आधी आत्तापर्यंत आलेली आहे. साधारण एक निरंजन हिरानंदानी, हिरानंद ग्रुप ऑफ कंपनीजचे जे ओनर आहेत ते आलेले. त्यानंतर उतेकर सर, PGSBचे सतीश उतेकर. नंतर डॉक्टर हेमंत साने, माधव वाघ. त्यानंतर शिरीष देशपांडे ऑफ SL वर्ल्डचे CEO. असे म्हणजे प्रख्यात बिझनेसमॅन आम्ही बोलवतो. हां, आणि मोस्ट इम्पॉर्टंट लास्ट आम्ही शेवटचं जे केलं मागच्या डिसेंबरला ते केदार शिंदे सर, म्हणजे बाई पण भारी देवाचे प्रोड्युसर आणि डायरेक्टर. ते माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत, जीवलग मित्र आहेत. तर त्यांना आम्ही बोलवलेलं. त्यांची स्टोरी ऐकून घेतली. अतिशय सुंदर प्रोग्राम झाला, कारण नुकताच त्यांचा मूवी हिट झालेला आणि त्यांना बोलवलेलं. तर क्राऊड जास्त प्रमाणात. यावेळेस कोण होतं? तर ह्या वेळेला सिटी फ्लोचे फाउंडर आहेत. सिटी फ्लो बसेस जर तुम्ही पाहिले असतील, घोडबंदर रोड पळतात, त्यांचं अत्यंत सुंदर नेटवर्क आहे. त्याचे फाउंडर्स आम्ही बोलवले आहेत. तर 4 मित्र आहेत, IITचे एल्युमनाय आहेत. तर त्यातले दोघांना आम्ही ह्यावेळेला इन्व्हाइट केलं. हा जो कार्यक्रम आहे हा सगळ्यांसाठी ओपन असणार आहे की कशा पद्धतीने आहे? हा सगळ्यांसाठी ओपन आहे. हा पेड इव्हेंट आहे. तर त्याची लिंक वगैरे आम्ही शेअर करूच, त्या लिंक आपलं माझ्या पॉडकास्टवरती. ओके. तर त्याप्रमाणे तुम्ही तिकडे जाऊन 999 हे चार्जेस आहेत त्याचे, आणि फॉलोड विथ डिनर आम्ही प्रोग्राम एंड करणार. साधारण 2-1 तासाचा असेल सगळा इव्हेंट. त्यात त्यांचा इंटरव्ह्यू होतो, प्रश्नोत्तर होतात, तुम्हाला त्यांना भेटता येतं गेस्टना पर्सनली. आणि दॅट इज हाऊ इट एंड्स. आणि साधारणपणे किती लोक तिथे अटेंडिंग असतात? तिकडे आता मागच्या वेळेचं म्हणाला तर शिंदे सर, केदार शिंदेचा आमच्याकडे 140चं अटेंडन्स. ओके. तर ह्यावेळेला आम्ही असंच 150च्या आसपास एक्सपेक्ट करतो. ओके. तर लक्षात ठेवा, 31 जानेवारी रोजी हा कार्यक्रम होणार आहे. 31 जानेवारीला संध्याकाळी हॉटेल विहंग मध्ये हा कार्यक्रम होतोय. ओपन माइंड्स 10 अर्थात द एंटरप्रेन्युअर्स नेटवर्क या संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे. आणि एंटरप्रेन्युअरशिप वाढावी आणि या माध्यमातून उद्योजकांनी एकत्र यावं आणि बिझनेस पुढे जावा, ओव्हरऑल डेव्हलपमेंट व्हावी, या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आहे. बऱ्याचदा उद्योजक असतो ना, तो मी ठरवीन ते धोरण, मी बांधीन ते तोरण, अशा पद्धतीने पुढे जात असतो. आणि अशा वेळेस आपले अनेक अनुभवी लोक ज्यावेळेस आपल्या समोर येतात ना, त्यावेळेस त्याचा आपल्याला डेफिनेटली खूप चांगला फायदा होतो. तर तुमच्या या कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा. जाता जाता काय सांगाल लोकांना? काय नाही, आवर्जून या. ओपन माइंड्स 10चा एक अनुभव घ्या, वाईब घ्या काय आहे, आणि बी अ पार्ट ऑफ 10. थँक्यू सो मच. आणि थँक्स बोरसे सर, तुम्हाला मनापासून धन्यवाद तुमचे. येस.